बापरे अरे अरे थँक्यू अरे कुणिका आपली इंस्टा यूट्यूब फॅमिली भेटलेली आम्हाला खूप भारी वाटतंय का आज म्हणजे असं वाटतं की आम्ही जी मेहनत करते ते कुठेतरी म्हणजे घासली चला बाय माझा आवाज येता की ना नमस्कार मेरे माई लवकरच बोला सबस्क्राईब करा नाही माझी मागून बोल आमचे बोला आमचे हॅलो मित्रांनो गुड आफ्टरनून तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हमरा नवरोबाई युट्यूब चॅनल मध्ये आणि मित्रांनो आज आमचा लास्ट शो आहे आणि मी चटाई घेऊन चालली आहे बिस्तर टाकायला मस्त इकडे शाळा दिली आहे हमरे को हे बघा मित्रांनो आमची मॅडम पण आली आहे इकडे कल मस्त उड्या मारके नाच रहे थे तो हाँ आणि इकडे आमचे सोन्याताई बसली आहे मस्त मेथी का भाजी तोडते हुए आणि इसने मेडिकल किया है मेडिकल कोर्स केलंय ह्यांनी आणि हे बघा इकडे आली आहे तमाशामध्ये धानी नाव आहे याचं धानी तर चला मित्रांनो आहो पण उठले म्हणजे येता येते पण मी पण इकडं पटकन बिस्तर टाकून घेते खूप मजा अरे ये तर आके उभा है इधर हीरो जैसे यार थांबा मला उडी मारू दे फिर हे भगवान हे बघा गंगूताई है ना बराबर बराबर क्या आप खिलाते हो अपने भाई को मित्रांनो खरंच नुसतं पादून जात इकडे जाऊ दे मग तुम्हाला ना सरती दाखवी तू इकडे ना बैलगाड्याच्या सरती चालू आता चला आणि आम्ही तुम्हाला सांगू इकडे कार्यक्रम 7 वर्षानंतर आलंय या गावचं नाव आहे निरगुड सर म्हणून तर निरगुड सर तर या गावात कार्यक्रम ना 7 वर्षानंतर आलाय म्हणजे का येत नव्हता का नाही ते आम्हाला काय माहिती नाही आम्ही पुढे सांगूच आणि इकडे मस्त मित्रांनो स्टेजचं काम चालू आहे बाकीचे इकडे कपडे ओले झालेत पावसामध्ये भिजलेले आहेत ते सुकवत आहेत आणि ही आमची गाडी आणि ही नागपूरची सोनी नुसती झोपत असते बाकी काय काम नाही हे झालं तर मित्रांनो मग तुम्हाला ना सरती दाखवतो आणि आजचा कार्यक्रम होईल का ना होईल तर मग तुम्हाला दाखवतो कारण पावसाचं वातावरण झालंय झाला तर नशीब ना झालं तरी नशीब कारण आम्ही घरीच जायचो आता लाचचा शो आहे तर मित्रांनो आता आम्ही आहे इकडं मस्त बैलगाड म्हणजे यांच्या शर्यत आणि पब्लिक बघा किती जमा झाले शर्यत बघायला हे बघा कसे इकडं गावा साईडला इकडे पूर्ण बसलेले पब्लिक इकडे चालू आहे चला बघायला जाऊ चला पडशील मित्रांनो हे बघा या अशा शर्यती इकडे चालू आहे बाकी मंडळी हे बघा आजी वगैरे सगळे इकडे बसलेले आहेत बाकी मंडळी पूर्ण इकडे बसलेली आहे तर पक्की मजा येईल बघू कशी शर्यती असतात आज ना तू पहिल्यांदा बघत का पहिले काय तुझे असं डोक्यावर मारायला पाहिजे मित्रांनो गर्दी बघा किती सगळे जण आलेत म्हणजे बघायला कुठे अरे हाय मित्रांनो इकडे ओळखता म्हणजे इकडे आपली युट्यूब मी आता तुम्हाला सरती दाखवतो सिमीचा फर्स्ट टाइम आहे तू बघितलंय का कधी नाही बघितला हे झालंय दे तू दाखवून ते सरती आलं
उसको भागना चाहिए ना जोर से। अच्छा? हाँ इसके वजह से नको मग तुला पळायला लागेल मी विचारलं। मित्रांनो गर्दी बघू शकता तुम्ही शर्यती बघण्यासाठी। हे बघा इकडे पूर्ण गर्दी झालेली आहे। हा ना अरे अरे थँक्यू ही पनोती आहे मित्र या आली त्या सरती संपल्या मित्र। नाही ट्रॉफी आहे ट्रॉफी आले का सन्मान होतोय अजून कुणाचा सांगा आजचा जो भारताचा राजा आहे मित्र आपली युट्यूब कशा आऊ वगैरे आल्या तिकडे ते काय शर्ती आहे देख ना। शर्तींचा क्रेज बघ क्रेज इकडे बघायला सगळे काय बोलते रामनाथ वैष्णव गर्दी मिली पॉइंट जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। अंदर हो गया अभी मित्रांनो। हा थँक्यू अरे आपली इंस्टा युट्यूब फॅमिली भेटलेली हा ही मारितले राखण हा एका बाकी हा मित्र हो एक सर बाकी मग तुम्हाला दाखवी तू बघितलं नाही ना मग तिला दाखवायला ना ते पनोती आहे तेव्हा कपल्या वया मित्रांनो हे इकडं घोडा आहेत बैल आहेत सगळं। मित्रांनो या अशा सगळ्यांच्या याला बैल बांधले जाताना या एवढं वजन असतं सिमी हे नाही हे ते वजन असतं लोखंडाचं ते घेऊन पळायला लागतं हा ना। चला मित्रांनो तुम्हाला एक सर एक दोन राहिली ती दाखवतो। ते प्राणी मोठ्या ग्रुप असेल किंवा फिर्या ग्रुप असेल बाकीच्याही बैलगाड्या माणसांना त्या ठिकाणी प्रेरणा जायचं। मित्रांनो छोटा फॅन भेटलाय म्हणजे छोटा युट्यूब फॅमिली भेटलेली आहे। जोरकडीत ना नको तुला आकलाय तुझा पळायला नको मित्रांनो बारकालच बैला पण बरंच जोर काढता तुम्हाला दाखवू ना। हे कसे धरल्या 3-4 जण आहे हा सिमी बापरे काय मग डेंजर असतं ताकद आहे त्याच्यात। और दो हाँ पायवर घ्या सगळे जण उधर लड़की लोग के पास लगाओ ना उधर कोण हो हाँ अरे हाय कशा आहेत एकदम मस्त ना। हे कसा क्रेज आहे इकडे शर्यतींचा हा ना। मित्रांनो आता एक लास्ट शर्यत तुम्हाला आम्ही दाखवतो आणि जातो मग आमच्या तिकडे जिथे कार्यक्रम आहे तिकडे अरे बापरे
थांबतील ए सिम्मी कसा हा ना अरे बस काय थँक्यू कशी वाटली शर्ट याच्यामुळे ते काय ना गौऱ्या चालता येत नाही काय ना अर्धी काय गवली हा ना मित्रांनो घोडा असतो नाही का त्याच्या मागे पळत असतात बैल बाई इकडं पण मित्रांनो अजून आपल्याला इकडे इंस्टा युट्यूब फॅमिली भेटते कशी वाटतात आमची व्हिडिओ हा ना चालेल चला आम्ही आहे चल मित्रांनो बस झाल्या सर्दी दिकून झाल्या कारण आमचा संध्याकाळचे कार्यक्रम आहे ना चला आता मला सगळं सामान आवरायचंय कारण सगळं पॅकिंग केलेलं मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं विसरून गेलो हे जे निरगुड सर जे गाव आहे त्या गावामध्ये एक दादा आहेत आम्हाला खूप लांबून म्हणजे असे भेटायला यायचे म्हणजे ज्यांनी सिम्मीला बहीण मानलेलं आहे म्हणजे सख्या बहिणीसारखं त्यांचं नाव आहे अक्षय दादा तर ते ऍक्च्युली डॉक्टर आहेत म्हणजे पशु म्हणजे हा म्हणजे प्राण्यांचे हा तर ते प्राण्यांचे डॉक्टर आहेत तर त्यांचं घरी इथंच आहे त्यांचा फोन आलता की जरा टायमात तुम्ही आपल्या घरी या तर त्यांच्या आईला आणि बाबांना सगळ्यांना आम्ही भेटवणार आणि दुसरी गोष्ट सिम्मीला त्यांनी घरी बोलवून त्याचं हे करायचं होतं म्हणजे साडी देऊन नाही का ते ओवाळतात ओटी भरायची होती पण सीन असं झाला आमचा कार्यक्रम काही फिक्स नव्हता त्याच्यामुळं त्यांनी तिकडे तेवढ्या लांब आणून त्यांना ओटी भरून म्हणजे आईने घरी सगळं ओवाळून तिला साडी दिली तिने खूप भारी साडी आहे साडी भेट केलेला तर जरा टायमात आम्ही आता त्यांच्या घरी जाऊन आणि त्यांच्या फॅमिलीला भेटायचो चला मित्रांनो हे बघा मस्त इकडे आमचा स्टेज लागून रेडी झालेला है आणि आपले बिगारे बिचारे यूपी के हमारे जान लोग मेहनत कर रहे तुम लोग देख सकते हो खपाखप मेहनत चालू है बाकी इकडे स्पीकर उचलतात भाई आज शो होगा की नाही हा मित्रांनो पावसाचं वातावरण आहे लय गरम वाटतं आणि आज शो होईल का ना माहिती ना पण आमचा स्टेज लागला इकडं तर जर रात्री कार्यक्रम झाला तर नशीब तुम्हाला मला पहिलेच चांगलाय ना झाला तरी काय टेन्शन नाही आम्ही तसं घरी जाणार आहोत तर चला आता कसा काय दिवसभरात म्हणजे रात्री शर्यतचा व्हिडिओ खूप गडबडीमध्ये काढला कारण की लाचच्या होता म्हणजे लाचच्या थोड्याशा शर्ती वाचल्या होत्या ना आणि फायनल तुम्ही बघितले असेल फक्त आम्हाला नाव नाही माहिती कोणी घेऊन गेला पण तुम्हाला दाखवला तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तर मित्रांनो अक्षय दादा आलेले आहेत आणि अक्षय दादाचंच गाव आहे आणि याची हिस्ट्री सांग ना हे तमाशा किती वर्षानंतर आलाय काय हा तमाशा निरगुडसर गावात तब्बल 16 वर्षांनी आलेला आहे आणि 16 वर्ष आमच्या गावची यात्रा भरली नाही मित्रांनो तुम्ही बघितले असेल कसले सरती तिकडे बैल पळत आणि माकड स्थिर एक तर आता आम्ही जातो अक्षय दादाच्या घरी त्यांची मम्मी पप्पा त्यांनाही भेटून त्यांचा घर कुठं आहे या गावात मध्ये निरगुडसर गावात ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे सगळे मंडळी चालले सरती बघून आता घरी चालले आणि रात्री येतील कार्यक्रम बघायला मित्रांनो मंदिर बघू शकता किती भारी आहे कसलं मंदिर आहे दादा शंकराचं मंदिर आहे या मंदिराचं नाव निरगुडेश्वर आहे काय आहे निरगुडेश्वर या मंदिरात मित्रांनो हे शंकर भोलेनाथचं मंदिर आहे आणि मित्रांनो ह्याच मंदिरामुळे या गावाला निरगुड सर नाव पडलंय आणि माझं आहे आडनाव निरगुड आहे फक्त उल्हासा फरक आहे ना आणि निरगुड सर म्हणजे जो शिक्षक कसा तो शाळेत तसा सिनाई सर फक्त लास्टला आलाय म्हणजे त्या मंदिरामुळेच नाव पडलेलं आहे म्हणजे काहीतरी कहाणी असेल मोठी ना मोठी कहाणी बायको काय नाही ईडी झाली याचे डोके उपट्या मारायला लागतील मित्रांनो हे दादाचं घर आहे आणि नाव काय याचं हा ना स्वीटी अंतर दिसते बरे आहेत ना किती वाट बघत होते मला तर कॅन्सल झालं मला हा ना मित्रांनो बाबा बिचारे आले होते आम्हाला भेटायला पण बाबा मस्त आराम करतायत इकडे दादा बरे आहेत ना हा मस्त कसे बाबा बरे अरे नमस्कार मित्रांनो हे दादांचं घर नाही मारा हिला मारा कशाला मारा मग उठली ना आणि काय ना तू गावातले लोक गेली इथं हा ना पुढे मित्रांनो हे दादाचं मस्त घर आहे आणि छोटं घर का मला आवडतं माहितीये का सगळी फॅमिली एकत्र बसते आणि गप्पा गोष्टी चालू असतात ना बरोबर ना अरे दादी त्यांना भेटले आणि ही कोण
ही माझी पोरगी. हा ना. अरे दादांची मुलगी. स्पेशल तुला ना माझं आली म्हटते जा तिकडं तू गप. अरे हे बघ काय मित्रांनो हे घराचं काम चालू आहे काय. अरे ताई तिकडून पण आली. अरे 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 सॉरी. तर मित्रांनो हे दादाचं जे घर आहे ना म्हणजे त्यांचं तर त्याचं काम चालू आहे जसं आमच्या दुकानाचं काम चालू आहे तसं बरोबर ना. आणि मस्त आराम करत होत्या हे हिच्यामुळे उठवलंय आली म्हटली. हा तर मित्रांनो हे घराचं मस्त काम चालू आहे आणि मंदिराच्या बाजूलाच घर आहे नाही का. आणि त्यांच्या घराच्या समोरचा एरिया आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता केवढा भारी वाटत देख ना. इकडे सूर्य डुबत चाललाय आणि हे मंदिर आहे त्यांचं. आणि मित्रांनो हे बघ त्यांच्या बकऱ्या वासरू आहे. अरे ये अरे लगेच आले या या. आणि हे बघ इकडे वासरू आहे मस्त आपल्याक जसं ना गोठा सांगता म्हणजे जसा. आणि या इकडे कोंबड्या या देख पाळल्यात म्हणजे आज विषय आहे. हा आज विषय आहे काय तोच विषय आहे. त्या कोंबड्या मीच लहानाच्या मोठ्या केलेले. हा ना मित्रांनो त्या दादांनी हे बघा या कोंबड्या आहेत ना याच्यामध्ये त्या लहानाच्या मोठ्या केल्यात नाही बघा कशा मस्त बसलेल्या टकमुक टकमुक. चहा वाले आली इकडं. आणि हिने तर बनवला नसल आणि आणले घेऊन आले. आणि हे बघ ही वाटायला आली म्हणजे वाटलं पाहिजे की हिने चहा बनवलाय. हा ताई शहाणी आहे शहाणी. मित्रांनो ऍक्च्युली हा चहा आईने बनवलाय. मी तुम्हाला दाखवतो. आई तिकडे चहा बनवते किचन मध्ये आणि हे त्यांचं किचन आहे. आई तुम्ही बनवलं ना. हा आणि ही घेऊन आली ही बोलल नाही तर मी बनवलाय. हा मीच बनवत होती आई बोली मेरे हाथ का चाय पी. हा जा मग पी. तसं आहे ना पिऊन देणार गोडवा आता. नहीं मैंने बोला था मुझे मीठा नहीं चाहिए. हा ना मग पी बसून पी. इसमें दूध डालूंगी. मित्रांनो चला आता मस्त पैकी गरमागरम चहा पिऊन घेतो. तर मित्रांनो हम जिन दादा के घर में आए थे ना मग तिकडे आहे ना आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ते काय आणि आमच्यासाठी ना सरप्राईज पण ठेवला आहे ते तुम्हाला दाखवते. मित्रांनो बाबा आहेत ते ओळख करून देणार म्हणजे ऍक्च्युली आम्हाला इथे बोलवलं ना तर सत्कार म्हणजे आमचा करणार आहेत. तर मित्रांनो आमच्यासाठी म्हणजे गरीब कुटुंबातून कोण मेहनत करून वरती येतो ना तर त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. आणि कोण करणार आहेत तर ते बाबा पहिले आम्हाला त्यांची ओळख करून देतील. मित्रांनो पकडा माजी तंटमुक्ती अध्यक्ष युवराज शेठ अंडे पाटील. हे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सुडके आणि हे निरगुडसर गावचे पोलीस पाटील विठ्ठल शेठ वळसे पाटील. आशीर्वाद मोठ्याल्यांचा आशीर्वाद असलो की आम्ही अजून पक्की मेहनत कराय आमच्यात हिंमत येईल ना का. हे आमचे त्यांच्या मिसेस नीता हे सातारचे. तुम्ही रील बनवता म्हणजे आम्ही सोशल मीडियावर वर्क करतो थोडा म्हणजे युट्यूब आणि इंस्टाग्राम चांगली फॅमिली आपली म्हणजे. आणि हे आमचे जावई आणि ही आमची ताई आणि अश्विनीताई निकम. त्यानंतर ज्यांनी सिमीची आमची ओळख करून दिली ते अक्षय गायकवाड आणि पूजा गायकवाड. नमस्कार. या पूजा गायकवाड वहिनी या. तर मित्र हा मित्रांनो ऍक्च्युली हे दादा आहेत ना त्यांची आमची जेव्हा ओळख झाली ना म्हणजे त्यांनी सिमीला एकदम सख्या बहिणीसारखं मानलंय नाही का. तर ते कुठे पण आम्ही लांब असलो तरी पण आमच्यासाठी लांब यायचे. तर त्यांचेच पप्पा आणि मम्मी मग आज आम्ही त्यांच्याच घरी आलोय आणि तिथंच आमचा म्हणजे एक सत्कार करताय ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे बाबांची बहीण आहे तर ही सगळी त्यांची पूर्ण ही फॅमिली आहे. मग सगळे मिळून ना आज आमचं सत्कार करणार आहे तर मग आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला खूप भारी वाटतंय का आज म्हणजे असं वाटतं की आम्ही जी मेहनत करते ते कुठेतरी म्हणजे सक्सेसच्या दिशेने आमचा सत्कार होता आज आमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. तर मित्रांनो खूप भारी वाटतं नाही का म्हणजे आज आमचे एवढे मोठे माणसं म्हणजे त्यांच्या हातातून सत्कार होतोय म्हणजे ते एक आपल्या घरचे पण जे असतील ना ते बघत असतील की चला
म्हणजे एक टाइम होता की आपण काय करू की नाही करू, पण आज जी आम्ही मेहनत करतो ना तर आम्हाला बरं वाटतं की गावी लोक ओळखतात, म्हणजे इंस्टा युट्यूब फॅमिली, तर घरच्यांना पण बरं वाटतं आणि आज आमचं सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम करत राहा. कुठं काही चुकत असेल तर आम्हाला तुम्ही कळवत राहा. परत मला सोडून एकटे बसल्या जेवायला. आईने म्हणजे बाबांनी दादाने मस्त चिकन बनवलंय. आजचा दिवस आहे, आम्ही पण आमच्या घरी जाणार आहे. पण काय करतो, कार्यक्रम चालू होणार आहे त्या आधी आम्ही आता पटापट खाऊन घेतो, मग तुम्हाला आम्ही भेटतो. मित्रांनो, आमचा मस्त खाऊन झालाय आणि हे सगळं बनवलेलं आईने. आणि ते भांडी घासायला आल्या हे झालं घासली. थोडक्यात तुम्हाला दाखीन, पण त्याआधी आमच्या पोरी कशा नटल्या त्या दाखीन. आणि बाकी बघ इकडे ही बेडकी बाई आहे, बेडकी बाई आमच्या तमाशातली. आणि बाकी इकडे ही काळू बाई आहे. आणि ही आमची मस्त एन्जॉय करीत आहे नाचता नाचता. आता मग जेव्हा घरी जाईल तेव्हा या रडतील. बाकी इकडे एक नट आहे घसरली आहे. हा बाकी आमच्या बाकीच्या पोरी हे ऐकर रे ऐकर आले हे ऐकर ऐकर हे आमची खास फेवरेट आहे. म्हणजे केवढी मस्ती करते अशी नाचते. आणि बाकी आमची ताई ऐकरा हा सिमीची लावणी असते तेव्हा त्याचे जोडेलं म्हणजे बॅकग्राऊंडला डान्स करीत म्हणजे त्याला कव्हर करते असा. बाकी आमची फरीना आहे इकडे देख कशी नटत आहे. सगळ्यात लेटनी आळशी पोरे आळशी कोदाडी. हा आणि या आमची धनश्री. आता मग घरी जाईन तेव्हा या पोरी तेवढ्या रडतील नको ना जाऊ. चला मग गणगवळण दाखी तू पोरींची. खपला गाणं सोबत झाला लाचा गाणं उठाने त्या संपून गेला. बाकी आमच्या पोरी चला मित्रांनो आता सिमेल दाखवतो. सिमी काय करीत बघू. फुल आमचा कार्यक्रम खपला आहे. माका नादा केला आमचा तो तमाशा कसा असतो. आणि बघ माकड तोंडी कशी झाली हे माकडे तोंड आहे तो बजरंगबली. आशीर्वाद जाऊ दे बजरंगबलीचा. चंद्रमुखी झाली. चाचा क्या बात करे कैसा है.
मित्रांनो, आता काय करतो आम्ही फटाफट पॅकअप करतो आणि निघतो आमच्या नगरीत ना. आणि आता पण तिकडचं ब्लॉग येतील मित्रांनो, पक्की मजा येईल. तर चला पटापट पॅकअप करतो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आता आम्ही पण घरासाठी निघतोय, हायवे रोडला थांबलोय आणि सामान बघा किती आहे. हे बघा पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8 बॅगिनी, ही 9वी माकड तोंडी. हिच्यामुळे एवढा सामान आहे. चला मित्र, आम्हाला मस्त गाडी भेटलेली आहे. देख डायरेक्ट एवढा सामान. आणि हे चला काळजी घ्या. चल विक्या, बाय बाय. चला चलो चलो चला, बाय 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 बाय. चला बाय बाय. चला ओके बाय बाय. तर चला मित्रांनो, फायनली आम्ही निघलोय घरी जाण्यासाठी. आणि खूप मिस करणार सगळ्यांना, कारण खूप साऱ्या आठवणी आहेत. थँक्यू, धन्यवाद. आणि मित्रांनो आम्हाला मस्त सीट भेटलेली आहे इथं. आणि आमचे दादा हाय करा, दादा हाय करा ना. ड्रायव्हर आहेत आणि कंडक्टर आहेत आमचे दादा, हाय करा. हाय ओके. तर चला मित्रांनो, आणि आपला हा मुलगा आहे तो आदिवासीचा आहे. तुमचा चॅनल कुठला आहे? हा, जाऊन सर्च करा आणि त्यांना पण सपोर्ट करा. तर चला मित्रांनो, आता आम्ही निघतो आणि खूप भारी वाटला. आणि काही आठवणी राहिल्या ते तुम्हाला आम्ही घरी जाऊन सांगतो. थँक्यू. चलो भाई, अपने साइड कर जा. खूप बरं वाटतंय. आपल्या रस्त्याला आलो आम्ही परत. आमच्या घरी आलो आम्ही. घरी आलो, खुशी होते बा. बहुत खुशी आवडी होते ना. तुझी खुशीच घाली तू. कारण तुझी न्यायाची दे तू भांडणात लावून का उगा चालू आहे सांगत मग घरी असं तसं. देखो, भांडण लगा के देना आपका काम है, पर करना नहीं करना वो हमारे ऊपर है. चल मग नको आता मला शिकू. मित्रांनो, आमच्या रस्त्याचा कॉलेज आणि दिल का कॉलेज, तिथून लेफ्ट मारायचं आपल्या घरी जायला रापाक्षी. आणि बघा व्ह्यू, वाव, आईला कसला खतरनाक दिसत. देख आमचा यो डोंगराचा व्ह्यू. हरेश भाई कसं वाटतं मग? एक नंबर. आलोय, खूपच भारी वाटतो. पाऊस पण पडतोय. मित्रा आल्याने दे का आखे वर्षाचा संसार करायला गेलेल का काय कपडे दे का? घे एक बॅग यात देखला अजून तुला दाखवते. आखी गाडी भरून आणली अरे बायची. अजून पण काय ना आज सगळ्यात जास्त कपडे याच वय त्याचं काय ना. माझे एकटीचे 6 बॅग, किती 5 बॅग आहे माझे एकटीचे. अरे तर आहे काय या सामान आहे या एवढा सामान आहे. आता काय ना ठेवतो घरी. आणि मित्रा, ज्या गोष्टीला आम्ही मिस केली ती आमचं म्हणजे मेहनतीचा आमचा फॅमिली मेंबर आहे मित्रांनो. कारण यासाठी खूप आम्ही मेहनत केलेली नाही का. फायनली ते आपलं आलंय. आता आम्ही एवढे दिवस घरी नव्हतो, म्हणजे 2च महिने पकडा. मग ते बघायला आम्ही जरा हे होतो काय एक्साइटेड होतो. आणि त्याला देखला आता अशीच मेहनत करू, फक्त तुमचा सपोर्ट पाहिजे. देख तिची मामाक दाय मारली गडनीनी. बरेत ना मामा? बरेत, आशीर्वाद असू दे. क्या बोलता बज्जू भाऊ? हा ना हा ना. किती दिवस आठवण काढून काढून कधी येतील कधी काय ना येईल कोण ना आठवण काढीत. आम्ही आईला फोन करून सांगितलं आम्ही अजून 1 महिन्यानंतर येणार आहे. आता आईला सरप्राईज आहे. चला चला आता वाड्याकडे. काय बडी मम्मी के पास. आता वाड्याकडे जातो आम्ही. बघ त्यांच्या घरी कोण कोण आहे. अरे बाबू इकडे बसलाय ना. लाईट गेली. मित्रा, दादा आराम करत होता आणि मग त्यानं तसंच घेतलाय व्हिडिओ मध्ये. बाकी वाढ आहे ते तिकडात का. चला चला
माझा आवाज येता की ना? माझा आवाज नाही आला तुम्हाला? मुद्दाम आवाज ना गेला नाही आपला. हे बघ वाडा आहे आमचे. पळे थांब. बरेच ना आम्ही आलो ना. ही आमची वहिनी. लाजत ती. हा लाजत घडी. हा ना. मामी आली परत इकडे. बघा कशी माझ्याशी प्रेम करतात आणि तुम्ही बोलता काय ना तुला आकलून द्यायचं आहे परत घरी. हा आणि मित्र तुम्हाला एक सांगा होतं आमचे आदिवासी गावात ज्याची स्टील बॉडी होती ओरिजिनल तो आमचा म्हणजे होच मामा. पण तरी आता तुम्ही बघू शकता बिना जिमची बिना याची वर्कआउट घरची वर्कआउट असं दाखव ना मामा. अशी दाखव एकदा. ये एक नंबर. आयफोन येते का? नाही कल्याण लागेल. अरे कसे आहेत माझे बाबा? हे बाबांनी का आणले? मित्रांनो आमचा आबाई आला घरी. आता आई राहिली ती गेली कल्याणला. तिला यायला टाइम होईल. आणि बरं आहे ना आबा? मित्रांनो ही माझी मटे पळत आहे तुझ्या मायला इकडं पळत आहे. मित्रांनो ही माझी मोठी बहीण आहे. ती पण आता जॉब वरनं आले. आणि काय माकडे दीदी मुझे नहाने दो बाद में गले मिलो बोलती. कुछ नाही चलता है. नाही चलता है. ती बोलते मला पहिले आंघोळ करू दे मी बाहेरून आलो नंतर मग भेटू. असं काय नाही. अंग धोय काय ना. आता मित्रांनो आता थोडा टाइम आहे मेरी सासू आई भी आ जाएगी. हा मग आई आल्यावर आईला माहितीच ना सांगल या का आली. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा मग तुम्हाला दाखव तू आईला. गुड मॉर्निंग मित्रांनो. सॉरी आमच्या आईला भेटवायला तुम्हाला लेट झालो. कारण का आमची आई तुम्हाला बोललेली मी जांभळ विकाय गेलेली त्याच्यामुळे काय झालं त्या वस्तीलाच होत्या कल्याणला. रात्रभर झोपल्या होत्या तिकडं. आणि मग सकाळी जांभळ विकून घरी आल्या. पण आम्ही उठायच्या आधी त्या काहीतरी कामानिमित्त गेल्यात आणि मला भूक लागलेली. आणि मित्रांनो भात बनलाय सगळा बनवलाय आणि खिचडी बनली आज नाही का घरात. आणि मित्रांनो माझ्या आधी बायको खाऊन झाली. म्हणजे नवऱ्याची त्याला फिकरूच ना का बाबा नवरा आलाय दमून त्याला खाया बिया घालू दे. आणि ते सांग माकर खाऊन झालो काय रे. आताच मित्रांनो 7:30 वाजला आणि ही खाऊन मोकळी झाली. 7:30 घड्याळाचं ते आली मोठी तिने त्या काही प्लॅन केला तर घड्याळ आवून जेलाय असं 2:16 आणि घडी खाऊन जेल आणि माच आहे ना नवऱ्यासाठी बायका उपवास धरत्या आणि खाऊन जेलाय आमच्या आईला येऊ दे हे तर सांगू तुझा. मित्रांनो थांबा चालू आहे की नाही बघू द्या. मित्रांनो सुबह से मेरा सब काम हो गया. और खाना वाना बना के सब कुछ घर साफ करके झालं माझा. आणि आता झोपून उठले. कधीपासून इनको उठा रही हूं मैं के उठो खाना खा के लो. तरी पण नाही उठले. आणि मग मी 2 वाजेपर्यंत भुकी राहू. काय मोठे आणि तुम्हाला खोटं सांगते. इनको तो बताती हूँ मैं. रुक जाओ तुम. खादाडी काय आली मोठी काय खादाडी. इधर मेरे को दम लग गया मित्रांनो. ये एकटेन कालाय म्हणून दम लागला येल. आता माय मित्राव खाऊ जेतू काम माझा भूत करत होता. आणि आई येऊन घरी जांभळ विकून आली सकाळी घरी परत गेली. तर त्याला भेटवल्याशिवाय ब्लॉग एंडच ना होणार. बघू मग त्याच्यात ते सांगायला माझं फसायला ना तुम्ही 1 महिना नंतर येणार होती ना आलं. तर आता काय करतो बिचाऱ्यानं सगळे काम केले अरे. आणि बारीकी झाली का बिना डायटिंगची बारीक झाली त्याला बारीक वया होतात. वाशाबाद पण सगळी सांगता बारीक झाली बारीक. अरे त्याने जिम होती मस्त तिकडे लायलेली. तर चला आता माई पटापट खिचडी भात खाऊन देतो आणि तुम्हाला भेटवतो आई सोबत. मित्रांनो नमस्कार मेरे माई. आई आली होती पण आम्ही सकाळी झोपलेलो आणि काल काही दाखवायला जमलं नाही.
तुझं सांगला होता ना मी 1 महिन्याने येऊन कोणा सांगला आबानी तू सांगायचं तरी मग फोन आला ऐकलं सांग तरी 1 महिना. आणि मित्रांनो आई गेली ती जांभळं घेऊन विकायला कल्याणला आणि मग कल्याणलाच ते थांबले होते. कोण झोपले ते कोण थिएटर अर्धे मार्केट आला म्हणजे मार्केटला मित्रांनो बघा मेहनत किती नाही का. जांभळाचं सीझन आंबे करवंद या टायमाला काय आंबे आले ना आमचं मग आमची आई जेवून गेली ती पण आम्ही घरी पोचलो आम्हाला वाटली घरी होईल ते बस पाहून पण नाही तिकडे जांभळा जेवून गेली तिकडं झोपली मग सकाळी जांभळा ओपून घरी आली तेव्हा आम्ही निघलेलो होतो. तू कोणा सांगला अरे चिल्ला क्या नाही हो आबान सांगला ना मग आबान सांग नको नको तर सांग मला सांगला काय मग बाकी माजली रगडी तर आमचा पोपट झाला समजायचा मित्रावर. आईला माहितच होता आम्ही आले. आणि तर चला मग आजचा ब्लॉग इथंच एंड करू ना. तर तुम्हाला आता कसं वाटलं आम्ही आलो परत सांग परत भाई घरी. तर मित्रांनो तर उद्या जाणार आहे सिंधी तिच्या घरी कामानिमित्त मग बघू तो ब्लॉग बनवला की बनवून येते ना त्यांच्या आईला कुणालाच माहिती नाही आम्ही आलोय ते. आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करू. तर भेटूया लवकरच. बोला सबस्क्राईब करा सांग आमच्या चॅनलला बोला माझ्या मागून बोल सांग आमच्या चॅनलला बोला नाही माझ्या मागून बोल सांग आमच्या चॅनलला एक वर्ड बोल आमचे बोला आमचे नाही मग जाऊ दे. मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमचे असेच आता इकडे आलो तर कंटिन्यू ब्लॉग बघायला भेटतील कचाकाच. तर चला टाटा बाय बाय.